आपण पाहत आहात जनहित प्रवर्तक वृत्तवाहिनी सिटी लाईन न्यूज. पाहत रहा. गेल्या 5 महिन्यापासून परमनंट बंद आहे. ही कोणती तुमची काम करण्याची पद्धत आहे? तुम्हाला प्लॅनिंग करता येत नाहीये. कुंभमेळ्याचं सगळं प्लॅनिंग कोसळल्यासारखं वाटतंय. देवा भाऊ तुम्ही खरंच आणि मोदी साहेब नाशिक हे कुंभमेळा संपन्न होईपर्यंत मिलिटरीच्या ताब्यात द्या. त्याच्याशिवाय तरणोपाय नाही. तुमचं सगळं नियोजन कोलमडलेलं आहे. आज तुमची बैठक आहे उत्तर महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांची. त्याच्यातल्या सुपीक डोक्यांना काम करायला द्या. वशिल्याचे तट्टू घरी पाठवा. भाजपमध्ये सुद्धा डोकं असलेले कार्यकर्ते आहेत, पण त्यांची वशिलेबाजी नाही चालत. त्यांना ते वशिला लावत नाही. ते वरच्या अधिकाऱ्यांबरोबर पुढाऱ्यांबरोबर हुजरेगिरी करत नाही, पण ते डोकेबाज आहेत. त्यांना शोधा. ते तुम्हाला माहिती पण आहे. त्यांना संधी द्या. हे या नाशिकचं वाटोळं होऊ देणार नाही. उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मेंदू असलेले लोक आहेत. याच्यावर विश्वास ठेवा आणि नाशिकला या सगळ्या धर्मसंकटातनं बाहेर काढा. लोक आता हे 5च लोक आहेत. 9 लोक झाले नाशिकमध्ये. 9 लोक वारले. काही लोक हात मोडून बसले, पाय मोडून बसले, कोमात गेले. अशी परिस्थिती आहे. तर या सगळ्याची चौकशी पण लावा आणि मिलिटरीचा खरंच मदत द्या. बौद्धिक दिवाळखोरी ज्यांची झाली त्यांना बाहेर काढा. जे बुद्धिवंत आहे त्यांना ह्याच्यामध्ये घ्या. ही गरज आहे. अन्यथा हे सगळं मिलिटरीच्या ताब्यात द्या. 1 महिन्यात सगळं सुद्धा अर्थ सरळ होईल. लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका.